नमस्कार, माझे नाव स्नेहल महादेव सपकाळ. माझं पूर्ण शिक्षण इथेच झाले. प्राथमिक शिक्षण, हायस्कूल पण इथेच झालं. त्याच्यानंतर मी बीएससी केमिस्ट्री मधून ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मी बारामतीला एमपीएससीच्या अभ्यासासाठी गेले. मग हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता. मी 1 वर्ष झालं अभ्यास करते. मग सुरुवातीला गेल्यानंतर माझं असं होतं की एमपीएससी करायचं नाही करायचं, खूप संदिग्ध अवस्थेमध्ये मी होते. पण मामांचंच होतं की नाही तुझ्याच्यानं होतंय. गावाकडे एक मानसिकता झालेली आहे की 7-8 वर्ष जातेत, मुलं करतेत, काय होत नाही. मग माझ्या पण डोक्यामध्ये तो संभ्रम होता. पण मामांचा विश्वास होता की तू करू शकतेस. तेवढ्यासाठी फक्त मी हा प्रयत्न करायला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नामध्ये नशिबाने मला साथ दिली. थोडाफार अभ्यास, थोडाफार घरच्यांचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने मी आज इथे उभे आहे. तर बाकी काय, फक्त एवढं सांगायचं की एवढं काय अवघड नाही. फक्त एवढंच आहे की सातत्याने प्रयत्न करत राहावं लागते. थोडा फार गोष्टीचा त्याग करावा लागतोय. सातत्याने घरी येणं किंवा सणावाराला मी 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 वेळा घरी आले असेल. फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास. बाकी कोणत्या सगळ्या गोष्टी सगळे मोह बाजूला सारून फक्त अभ्यास म्हणून चिकाटीने केलं तर 1 वर्ष हे पण खूप कमी वेळ आहे तसं म्हणायला गेलं तर. कारण की एमपीएससीचं शेड्यूल प्रमाणे 1 वर्षामध्ये 2 पेपर दिले मी. आता ग्रुप बीच्या पुढच्या पण मेन्सला आहे मी. 17 तारखेला माझी मेन्स आहे. पीएसआय, एसटी, एसआर साठी पण. त्याच्यानंतर त्याच्या पुढची पण मेन्सला मी क्वालिफाय आहे. पुढच्या दोन्ही प्रिलिम्स मी क्वालिफाय आहे. त्याच्यातूनही आपल्याला नक्कीच पोस्ट मिळवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. एवढंच बोलते. धन्यवाद.